आज माननीय जिल्हा अधिकारी यांना धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले। गेल्या 3-4 महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानावर मका आणि ज्वारीचे वितरण होत आहे, परंतु हे मका आणि ज्वारी अशा प्रतीचं आहे ते अयोग्य आहे। म्हणून आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केलं आहे आणि याच्यापुढे ज्वारी मका न देता दुष्काळ सदृश परिस्थितीचा विचार करून पूर्ववत गहू आणि तांदूळ देण्यात यावा। तसेच रेशन चालक मालक यांचे जे कमिशन आहे रेशन दुकानाचे 3-4 महिन्यापासून थकीत मानधन हे त्यांना देण्यात यावं। कारण की शाळेचे वर्ष सुरू होत आहे आणि रेशन मालक हे आर्थिक अडचणीत असल्यामुळे त्यांचं थकीत मानधन हे त्वरित अदा करण्यात यावं अशी विनंती करण्यात आली आहे। तसेच असे समजते की इतर जिल्ह्यातून मका आणि ज्वारीची पूर्वत खरेदी करण्यात येत असून परत ते स्वस्त धान्य दुकानात वितरित करण्यात येणार आहे। आम्ही सांगितलं की गहू आणि तांदूळ